सर्वांना नमस्कार. वर्ग 12वी वाणिज्य, विषय सचिवाची कार्यपद्धती, प्रकरण 3, भाग विक्री, इश्यू ऑफ शेअर्स, लेक्चर नंबर 8, भागांचे वाटप, अलॉटमेंट ऑफ शेअर्स. नेक्स्ट, भागांचे वाटप. अर्थ: जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागांचे वाटप करते, याला भाग वाटप असे म्हणतात. सर्वोच्च न्यायालयाने भाग वाटपाची व्याख्या पुढीलप्रमाणे केली आहे. व्यक्तीस कंपनीच्या विनियोग न केलेल्या भांडवलापैकी ठराविक संख्येने भागांचा विनियोग म्हणजे वाटप. किंवा थोडक्यात, गुंतवणूकदाराने किंवा इच्छुक गुंतवणूकदाराने कंपनीकडे भाग अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जाचा विचार करून संचालक मंडळाने भागांचे वाटप करणे किंवा भाग देणे, यास आपण भाग वाटप असे म्हणतो. वरील व्याख्येनुसार भाग वाटप म्हणजे संचालक मंडळ वाटप न केलेल्या भाग भांडवलातून अर्ज केलेल्या व्यक्तींना भाग वाटप करते, त्यास भाग वाटप म्हणतात. कंपनी माहितीपत्रक अर्जाचे वाटप करते. अर्जदार आणि अर्जाचे शुल्क कंपनीच्या बँकरकडे म्हणजे बँकेकडे जमा करतो. संचालक मंडळ अर्जाची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव संमत करून मंजुरी देते. यालाच भाग वाटप, अलॉटमेंट ऑफ शेअर्स असे म्हणतात. कंपनीच्या संचालक मंडळाला भाग वाटपाचा अधिकार आहे. याचा अर्थ भागांचे वाटप कंपनीचे संचालक मंडळ त्यांच्या अधिकारातून करते. नेक्स्ट, कंपनी कायदा 2013 नुसार पुढील कंपन्यांना भाग प्रतिभूती डिमॅटेरियलाइज म्हणजे अमूर्तीकरण स्वरूपात द्यावे लागतात. 10 कोटीपेक्षा जास्त भाग सार्वजनिक भाग विक्री करणारी कंपनी. 2. 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी सूचीबद्ध नसलेली कंपनी. 3. विहित केलेली इतर कोणत्याही प्रकारची किंवा विहित केलेली कोणत्याही प्रकारची कंपनी. अशा कंपन्या डिमॅटेरियलाइज स्वरूपात, अमूर्तीकरण स्वरूपात भागांचे वाटप करतात. कोणत्याही वेळी कंपनीस आपल्या भागांचे रूपांतर अभौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक किंवा डिमॅटेरियलाइज किंवा अमूर्त स्वरूपात करण्याचे स्वातंत्र्य असते. अभौतिक स्वरूपात डिमॅटेरियलाइज भाग देणाऱ्या कंपनीस डिपॉझिटरी कायदा 1996च्या तरतुदींचे पालन करावे लागते. नेक्स्ट, भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी. प्रत्येक कंपनी जी भाग वाटप करते तिला कंपनी कायदा 2013च्या भाग वाटपासंदर्भाच्या तरतुदीची पूर्तता करावी लागते. सार्वजनिक कंपनी माहितीपत्रक आणि प्रतिभूती नियम 2014 आणि सेबी सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भांडवल विक्री आणि प्रकटीकरण आवश्यकता
अधिनियम 2018चे पालन करावे लागते. भाग वाटपासाठी पुढील गोष्टींची पूर्तता करावी लागते. त्यामध्ये नियामक तरतुदी स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आणि सर्वसाधारण तत्त्वे. आता आपण यामध्ये क्रमांक पाहू. नियामक तरतुदी. कंपनी कायदा 2013 अधीन राहून पुढील नियमांचे भाग वाटपासंबंधी पालन करावे लागते. नेक्स्ट. कायदेशीर तरतुदी. कंपनी कायदा 2013 मध्ये पुढील तरतुदी आहेत. त्यामध्ये 1. माहितीपत्रकांची नोंदणी. माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे निबंधकाकडे दाखल करावे लागते. माहितीपत्रकावर सर्व प्रस्तावित संचालकांच्या सह्या असाव्यात. नवीन कंपनीसाठी किंवा संचालक किंवा त्यांच्या अधिकृत वकिलांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. 2. अर्ज शुल्क. कंपनी कायद्यानुसार अर्जदाराला भाग अर्जासोबत भागांच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. सेबीने सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागांच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% निश्चित केली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या बँकेत अर्ज शुल्क जमा केले जाते. नेक्स्ट. किमान अभिधान उभारणी. किमान अभिधान उभारणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागांची आवश्यक असलेली किमान भाग विक्री होणे. सदर किमान अभिधान रक्कम माहितीपत्रकात नमूद केलेली असते. माहितीपत्रक वाटपापासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम जमा केली पाहिजे. सेबीनुसार किमान अभिधान रक्कम विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असावी. किमान अभिधान उभारणी न झाल्यास त्यास भागांना कमी मागणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागासाठी कमी अर्ज येणे असे म्हणतात. अंडर सबस्क्रिप्शन. आणि जर किमान अभिधान उभारणी झाली नाही तर भाग विक्री बंद झाल्यापासून भाग विक्री बंद झाल्यापासून 15 दिवसाच्या आत अर्ज शुल्क परत करावे लागते. हे टाळण्यासाठी कंपनी भाग विमेदारासोबत अंडररायटर ऑफ शेअर्स करार करते. भाग विमा करार. कंपनीला किमान भांडवल उभारणी शक्य होण्यासाठी भाग विमेदार सोबत दलाली देऊन किमान भांडवल उभं करण्याची हमी घेते. त्यास आपण भाग विमा करार असे म्हणतो. नेक्स्ट. 4. भाग विक्री बंद होणे. सेबीनुसार भाग विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. अर्जदार यादी खुली असलेल्या कालावधीतच अर्ज करू शकतो. 5. वाटपाचा अधिकार. भाग वाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी
निश्चित केलेल्या आधाराप्रमाणे झाले पाहिजे. कंपनीने निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भाग वाटप केले जाते. 6. भागांना जास्त मागणी. ज्यावेळी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागापेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी येतात, या भागांना जास्त मागणी असे म्हणतात. माहितीपत्रक किंवा ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या भागांपेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी संमती देत नाही. तथापि निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. नेक्स्ट. 7. भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. प्रत्येक कंपनीला भागांची सार्वजनिक विक्री करण्यापूर्वी एक किंवा एकापेक्षा जास्त मान्यताप्राप्त भाग बाजाराची परवानगी घ्यावी लागते. माहितीपत्रकात भाग बाजाराचे नाव नमूद केले पाहिजे आणि नोंदणीसाठी अर्ज केला आहे याची वस्तुस्थिती नमूद केली पाहिजे. जर भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भाग वाटप करू शकत नाही. सूचीबद्ध किंवा नोंदणी लिस्टिंग. भाग बाजारात व्यवहार होणाऱ्या प्रतिभूती यादीमध्ये कंपनीच्या नावांचा समावेश करणे. 8. भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. सार्वजनिक विक्रीचे वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकांची व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली जाते. विक्री नोंदणी अधिकारी, पैसे गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वप्रमाणित सिंडिकेट बँक, जाहिरात मध्यस्थ इत्यादींची सुद्धा नेमणूक केली जाते. आता विक्री नोंदणी अधिकारी म्हणजे अशी संस्था की जी कंपनीच्या वतीने भागधारक व कर्जरोखेधारक यांची नोंद ठेवते. स्वप्रमाणित सिंडिकेट बँक म्हणजे सेबीने प्रमाणित केलेल्या अशा बँका ज्या ASBA सवलती कंपन्यांना पुरवतात. नेक्स्ट. आता आपण पाहिलं यामध्ये तरतुदी दोन प्रकारच्या आहेत. दोन प्रकारच्या तरतुदीमध्ये आहेत. पहिली तरतूद आहे नियामक तरतुदी. त्यामध्ये मुद्दे आहेत आपले. 1. माहितीपत्रकाची नोंदणी. 2. अर्ज शुल्क. 3. किमान अभिधान उभारणी. 4. भाग विक्री बंद होणे. 5. वाटपाचा अधिकार. 6. भागांना जास्त मागणी. 7. भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. 8. भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. आता ब पाहूया आपण. सर्वसाधारण तत्त्वे. जनरल पॉइंट्स, प्रिन्सिपल्स. कंपनी कायदा 2013च्या तरतुदींबरोबरच खालील नियमांचे पालन केले पाहिजे. 1. योग्य अधिकार. संचालक मंडळ किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीस भाग वाटपाचे अधिकार असतात. 2. भाग वाटप हे फक्त भाग मागणी अर्जाच्या बदल्यात असावे. कंपनी भागांचे वाटप अर्जदाराच्या लेखी अर्जानुसार करू शकते. 3. वाजवी कालावधी. भाग वाटप अर्ज शुल्क स्वीकृतीनंतर 60 दिवसांच्या आत करावे. भाग वाटप माहितीपत्रक वाटप केल्यापासून 5व्या दिवसापासून करता येते. नेक्स्ट. निश्चित किंवा विनाअट भाग वाटप. निश्चित आणि विनाअट भाग वाटप. भाग वाटप हे माहितीपत्रक आणि अर्ज यात नमूद केलेल्या अटीनुसार झाले पाहिजे. वाटपाच्या वेळी नियमामध्ये कोणताही बदल होता कामा नये
किंवा नवीन अंतर्भूत केले जाऊ नयेत. 5. संप्रेषण. कंपनी भाग वाटप पत्र किंवा वाटप सल्ल्याद्वारे अर्जदारांना भाग वाटप झाल्याचे कळवावे लागते. या पत्रामध्ये वाटप केलेल्या भागांची संख्या, देय भाग वाटप रक्कम इत्यादींची माहिती दिलेली असते. 6. विसंगती उल्लंघन नको. भाग वाटप करताना इतर कोणत्याही कायद्यांचे उल्लंघन करू नये. कंपनी कोणत्याही विद्यमान कायद्यांचे उल्लंघन करून किंवा कायदेशीर विसंगतपणे भागांचे वाटप करू शकत नाही. उदाहरणार्थ, अल्पवयीन अर्जदारास भाग वाटप करू शकत नाही. जर कंपनीने वरील अटींची आणि तरतुदींची पूर्तता केल्यास नियमित भाग वाटप म्हणतात, परंतु कोणत्याही एखाद्या तरतुदींचे पालन न केल्यास त्यास अनियमित भाग वाटप असे म्हणतात. भाग वाटप कायदेशीररित्या अवैध नसते तर ते कायदेशीरच होणे गरजेचे आहे. तर सर्वसाधारण तत्वामध्ये 1. योग्य अधिकार, 2. भाग वाटप, 3. वाजवी कालावधी, 4. निश्चित आणि विना अट भाग वाटप, 5. संप्रेषण कम्युनिकेशन, 6. विसंगती उल्लंघन कायद्याचे केल्यास आणि भाग वाटप झाल्यास ते अवैध होते, परंतु भागांचे वाटप हे कायदेशीररित्या आणि तरतुदींचे पालन करून होणे गरजेचे आहे. तर अशा पद्धतीने आपण भाग वाटप म्हणजे काय आणि भाग वाटपाच्या तरतुदी, त्यामध्ये नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तरतुदीचा अभ्यास केलेला आहे. तर आपणास परीक्षेसाठी नियामक तरतुदी आणि सर्वसाधारण तरतुदी असा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे सर्वांनी आलेला तास व्यवस्थित ऐकणे आणि अभ्यासणे आवश्यक आहे. तर आपण पाहिलेलं आहे या तासामध्ये भागांचे वाटप, अलॉटमेंट ऑफ शेअर्स, म्हणजे गुंतवणूकदाराने कंपनीकडे जो अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये जेवढे भाग उल्लेख केलेले आहेत ते भाग कंपनीचे संचालक मंडळ त्यांच्या करारानुसार वाटप करते, त्यास भागांचे वाटप, अलॉटमेंट ऑफ शेअर्स असे म्हणतात. तरी भागांचे वाटप पॉईंटचा आपण सर्वांनी व्यवस्थित अभ्यास स्टडी करावा आणि समजून घ्यावा. धन्यवाद.